मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं प्रमाणपत्र आहे। त्या शेतकऱ्याला कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले पण अद्यापर्यंत त्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नाही। त्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्याच्या सहीचं प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलं। अध्यक्ष महोदय, त्या शेतकऱ्यांना बोलावलं कधी? धनतेरसच्या दिवशी सपत्नी शेतकऱ्याला प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिले। ते प्रमाणपत्र संपूर्ण जिल्ह्यातले प्रमाणपत्र माझ्या समोर उपस्थित आहे। हे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी त्या शेतकऱ्याला दिले। कमीत कमी जे प्रमाणपत्र ज्या शेतकऱ्याला दिले त्यांना तर कर्जमाफी व्हायला पाहिजे। अध्यक्ष महोदय, 2017ला तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यासाठी कर्जमाफीची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली होती आणि ती योजना आणल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 18 ऑक्टोबर 2017ला धनतेरसच्या दिवशी, अध्यक्ष महोदय, धनतेरसच्या दिवशी एका दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना लॉन्च करण्यात आली आणि धनतेरसच्या दिवशी संपूर्ण शेतकऱ्याला जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे, ज्या शेतकऱ्यांना कर्ज मुक्त शासनाने केलं, अशा शेतकऱ्याला 2017ला धनतेरसच्या दिवशी जिल्हा अधिकारी कार्यालयात संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बोलावण्यात आलं सपत्नीसह। तसंच आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 2017ला शेतकऱ्याला त्या ठिकाणी बोलावण्यात आलं आणि शेतकऱ्याला जिल्हा अधिकारी आणि पालकमंत्र्याच्या हस्ते आपण कर्ज मुक्त झाला असे एक प्रमाणपत्र सुद्धा अध्यक्ष महोदय देण्यात आले। त्याच्यातले अडगावातले शेतकरी आहेत, अडगाव तालुका तेलारा अकोला जिल्हा येथील राजेश लक्ष्मणराव सोनटक्के, योगिता राजेश सोनटक्के असे सपत्नी तत्कालीन पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यक्ष महोदय हे त्यांना प्रमाणपत्र दिले की आपण कर्जमुक्त झाला आणि त्या प्रमाणपत्रावर तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सही आहे। त्याच्यावर मुख्यमंत्र्याची सही असलेले प्रमाणपत्र सर अध्यक्ष महोदय माझ्या समोर आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कर्जमाफीचे प्रमाणपत्र, ज्या शेतकऱ्याला कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले पण अद्यापर्यंत त्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नाही। अध्यक्ष महोदय, प्रमोद नारायण ताटे, अडगाव तेलारा तालुका अकोला जिल्हा, या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री, आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहीचं प्रमाणपत्र, हे काही अध्यक्ष महोदय जिल्हाधिकाऱ्याच्या सहीचं प्रमाणपत्र नाही अध्यक्ष महोदय, हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं प्रमाणपत्र आहे आणि त्या प्रमाणपत्रावर अध्यक्ष महोदय लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत राज्य सरकार प्रमाणित करते की खालील दर्शविल्याप्रमाणे आपली थकबाकी कर्ज रक्कम माफ करण्यात येत आहे। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री सहीचं प्रमाणपत्र आहे, त्याच्यावर आपल्या देशाचे पालकमंत्री, देशाचे प्रधानमंत्री यांचा फोटो आहे, मुख्यमंत्र्याचा फोटो आहे आणि हे प्रमाणपत्र असं या शेतकऱ्याला दिलेलं आहे। असे शेतकरी अध्यक्ष महोदय अकोला जिल्ह्यातले 13,000 शेतकरी आहेत। जे शेतकरी कर्जमाफी त्यांना मिळाली त्यांना मुख्यमंत्र्याचे प्रमाणपत्राचं, मुख्यमंत्र्याच्या सहीचं प्रमाणपत्र सुद्धा अध्यक्ष महोदय मिळालं। अकोला जिल्ह्यातले असे 13,000 शेतकरी असे आहेत अध्यक्ष महोदय, ज्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्याच्या सहीचं प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलं। अध्यक्ष महोदय, त्या शेतकऱ्यांना बोलावलं कधी? धनतेरसच्या दिवशी सपत्नी शेतकऱ्याला प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिले। ते प्रमाणपत्र संपूर्ण जिल्ह्यातले प्रमाणपत्र माझ्या समोर उपस्थित आहे। हे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी त्या शेतकऱ्याला दिले। कमीत कमी जे प्रमाणपत्र ज्या शेतकऱ्याला दिले त्यांना तर कर्जमाफी व्हायला पाहिजे। कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिल्यावर तुम्ही त्यांना नीलचे दाखले मिळाले पाहिजेत, परंतु अद्यापर्यंत त्या शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय नीलचे दाखले मिळत नाहीत। अकोला जिल्ह्यामध्ये 13,000 शेतकरी असे आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात अध्यक्ष महोदय 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे। 2017ची घोषणा आहे अध्यक्ष महोदय आणि हे शेतकरी, उपमुख्यमंत्री साहेब दादा, हे शेतकरी संपूर्ण 70% शेतकरी आमच्या विदर्भातले आहेत आणि आमचे मुख्यमंत्री महोदय बी आमच्या विदर्भातले आहेत। विदर्भातले मुख्यमंत्री झाले, आम्हाला आनंद झाला, परंतु मुख्यमंत्री महोदयांना मी या माध्यमातून विनंती करतो की संबंधित सहकार व पणन विभागाकडून शासनाकडे दरवर्षी पैशाची मागणी होते आणि या यंदाच्या पुरवणी मागणीत म्हणा का येणाऱ्या बजेटमध्ये म्हणा
ह्या शेतकऱ्यांची रक्कम देण्यात यावी एवढीच मी अध्यक्ष महोदय आपणास विनंती करतो। उद्धव ठाकरे पक्षाचे शिल्लेदार नितीन देशमुख यांनी काल फडणवीसांना तोंडावर पाडलं। 2017ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफीची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही देवेंद्र फडणवीस यांनी आणली होती आणि कर्जमुक्ती करण्यासाठी 2017ला धनतिरुपतीच्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दंड अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बोलवण्यात आलं। या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांच्या हस्ते आपण कर्जमुक्त झालात असे प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले होते। मात्र एवढंच नाही तर त्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो व सही सुद्धा आहे आणि या प्रमाणपत्रात लिहिलेलं सुद्धा आहे की या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालेला आहे। मात्र असं झालं नाही तर असा हा फसवी कार्यक्रम 2017 मध्ये करण्यात आलेला। मात्र एवढंच नाही तर या सभागृहामध्ये शेतकऱ्यांसाठी सोलारचा विषय आणला आहे। या शेतकऱ्यांना तुम्ही सोलार तर द्याच पण विद्युत पण द्या ना असं माझं म्हणणं आहे। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील मुख्यमंत्री झाले, आम्हाला त्यांचा आदर आहे, आम्ही खूप खुश आहोत असं म्हणत नितीन देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचलेले आहे। तर नितीन देशमुख यांच्या या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।